मी सिलेंडर लावण्याच्या आधी कधी त्याला कोलगेट लावलं आहे का? नसेल लावलं तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत खूप सोप्या अशा किचन टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे. चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर अशाच नवनवीन टिप्स बघण्यासाठी पण तुम्हाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर पहिली आपली ट्रिक आहे ती म्हणजे आहे अशा खोक्या रिलेटेड. बऱ्याचदा आपल्याकडे बघा असे भरपूर खोके असतात, कार्डबोर्ड असतात आणि आपण काय करतो ते वेस्ट म्हणून फेकून देतो. पण त्याचा वापर आपण जे आहे स्टोरेज स्पेस किंवा ऑर्गनाइज जे आहे आपलं घर दिसावं त्यासाठी करू शकतो. तर तुम्हाला ना असं जाडसर खोकं घ्यायचं आहे. नसेल तर एकावर एक गमच्या साह्याने करून तुम्हाला जे आहे अशी जाड खोकं तयार करायचं आहे. नंतर बघा असा गोलाकार कटरचा वापर करून मी त्याला गोलाकार असा शेप देते आहे आणि कट करून घेते आहे. म्हणजे जे खालचं पृष्ठ आहे ते खाली जे आहे ते आपल्याला कट व्हायला नको, फक्त वरची एक लेयर आपल्याला कट करून घ्यायची आहे, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर तुम्ही बघू शकता असं आपलं एक 9 याचं जे आहे एक स्टोरेज म्हणू शकता एक तयार झालं आहे. आता याचा वापर जे आहे तुम्ही अंडे वगैरे ठेवण्यासाठी, लिंब वगैरे ठेवण्यासाठी, बटाटे किंवा त्याचबरोबर टमाटे असं काही ठेवण्यासाठी करू शकता. स्पेशली अंडं ठेवण्यासाठी हे ऑर्गनायझर अगदी उपयोगाचं आहे. तुम्हाला जर फ्रीजमध्ये अंडे ठेवायचे नसतील तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने ठेवून अंडे हे सेफली ठेवू शकता, जेणेकरून अंडे हे बिलकुल दिसणार नाही. तर बऱ्याचदा असं होतं की आपण कुठे चाललो, गावी चाललो की प्रवासामधनं आपल्याला कुठे दागिने न्यायचे असेल किंवा मग पैसे न्यायचे असेल एक्स्ट्राचे, तर खूप भीती वाटते की बाबा चोरीला गेले तर, आणि पर्समध्ये ठेवायचं तर पर्समध्ये जे आहे कोणीही ते इझिली चोरून घेऊ शकतं. जर तुम्ही साडी घालत असणार तर साडीला कशा पद्धतीने तुम्ही नेऊ शकता ते मी ऑलरेडी शेअर केलं आहे. पण जर तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असाल, स्पेशली प्लाझो असेल आणि खाली पंजाबी ड्रेसची पॅन्ट असेल, तर त्यांनाच हे सांगते आहे लॅगिनवर शक्यतो हे ट्राय करू नका. तर तुम्हाला जे काही दागिने न्यायचे किंवा पैसे न्यायचे ते असं जे दागिन्याचे आपल्याकडे पॉकेट मिळतात त्यात घ्यायचं आहे. म्हणजे याला चेन असते आणि हे व्यवस्थित आपण लॉक करू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही जे आहे ते ठेवायचं आहे. नंतर पॅन्ट उलटी करायची आहे. आता पॅन्टीला बघा खिसे असतात किंवा काही पॅन्टीला खिसेही नसले तरी त्या खिशाच्या तिथेच जे आहे तुम्हाला टाचन पिन लावायची आहे. आता आपण प्लाझो आणि पंजाबी ड्रेसची पॅन्ट यासाठी म्हटली आहे की ती थोडीशी अशी ढिली असते आणि कुठेतरी आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायला नको, म्हणून आपण हे काय करतोय खिशाच्या ठिकाणी जे आहे ते लावतोय. म्हणजे जेणेकरून जो खिशाचा स्पेस आहे ते बरोबर हे पॉकेट घेईल आणि 1 ते 2 टाचन पिनांनी तुम्हाला हे सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि नंतर जे आहे याची चेन लावून घ्यायची आहे. तुम्ही आरामशीर तुमचे पैसे दागिने नेऊ शकता. तुम्हाला चोरीचं बिलकुल टेन्शन नाही आहे आणि प्रवास करताना तुम्ही बिनधास्त राहू शकता. नाहीतर कुठेतरी मनामध्ये असतंच की आपण हे घेतलं आहे तर हे चोरीला जायला नको, मग त्यावरतीच आपल्याला लक्ष ठेवावं लागतं. तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. नंतर तुम्हाला पॅन्ट जे आहे सरळ करून घ्यायचे आहे आणि तुम्ही घालून हे कम्फर्टेबली बघू शकता. जर तुम्हाला असं वाटते की हे टोचते तर मग त्याची पोझिशन तुम्हाला चेंज करायची आहे. फक्त लॅगिनवर ट्राय करू नका. लॅगिनवरती अगदी विचित्र दिसेल आणि तुम्हाला टोचेल सुद्धा. आय होप तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघाल. चला नंतरची ट्रिक बघूयात. आता हिवाळा आहे त्यामुळे व्हॅसलीन तर आपण लावतच असतो, पण ह्या व्हॅसलीनचा तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा वापर करू शकता. तो म्हणजे कसा, तर बघा मी तुम्हाला रिसेंटलीच मागे जे आहे 2 क्रीम शेअर केल्या होत्या. तर त्या क्रीम आता संपत आलेल्या आहेत आणि त्या क्रीमचंच मी जे आहे अगदी थोडीशी बाकी होती, तर तेच कंटेनर मी घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं व्हॅसलीन. तुम्ही एकदाच हे बनवून ठेवू शकता किंवा थोडं थोडं नेहमी बनवलं तरीही चालेल, किंवा जेव्हा तुम्हाला हे वापरायचं आहे तेव्हा अलोवेरा आणि व्हॅसलीन मिक्स करून सुद्धा जे आहे लावू शकता. जेवढं व्हॅसलीन घेतलं आहे तेवढंच आपलं अलोवेरा जेल घ्यायचं. आता तुम्ही रॉ अलोवेरा घेऊन, कोरपट घेऊन ती जी आहे ती कापून आणि नंतर त्याचा वापर केला तरी चालेल, फक्त ती व्यवस्थित ना मिक्स होत नाही. त्यामुळे मग मी काय केलेलं आहे, हे आयतं जे कोरफडीचा गर असतो तो वापरलेला आहे.
छान व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता अगदी असा पांढरट त्याला कलर येतो, क्रीमिश पांढरट. नंतर काय करायचं आहे, रोज झोपायच्या टायमाला आपली जी काही टाच असते ती बघा उलते. बऱ्याचदा उन्हाळ्यातसुद्धा हा प्रॉब्लेम येतो आणि हिवाळ्यातसुद्धा येतो. तर स्वच्छ पाय धुवून घ्यायचे, नंतर कोरडे करायचे आणि तुमच्या टाचांना बघा अशा पद्धतीने हे जे क्रीम आहे ती टाचेंना लावून घ्यायची आहे. पण शक्यतोवर हे जे आहे तुम्हाला झोपायच्या वेळेसच करायचं आहे. आता आपण हे लावल्यानंतर जेव्हा आपण झोपायला जातो तर पूर्ण ही जी क्रीम आहे ना ती पूर्ण आपल्या बेडला वगैरे लागते किंवा मग सगळ्या कपड्यांना लागते किंवा आपण चालायला लागलो ती पुसून जाते. मग तसं नको व्हायला म्हणून काय करायचं, ते लावल्यानंतर दोन्हीही पायांमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने कॅरी बॅग घालायची आहे आणि त्याच्यावरती सॉक्स घालायचा आहे. आता 2 कामं होतील, क्रीम इकडे तिकडे लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे जे काही सॉक्स आहे त्याने तुम्हाला गरमीसुद्धा येईल. तर ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. तुम्ही चालला तरी हे क्रीम जी आहे ती पुसणार नाही आणि तुमचे जे काही टाचा उरलेल्या असतील त्या नक्की जे आहे लवकर रिकवर म्हणजेच प्लेन होण्यास खूप मदत होईल. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला नंतरची ट्रिक बघूया. तर बऱ्याचदा आपण जेव्हा नवीन सिलेंडर लावतो तर बऱ्याच जणांना हे सिलेंडर जे आहे त्याचं झाकण कसं ओपन करायचं हे माहिती नसतं आणि त्यांना जे आहे हे व्यवस्थितरित्या ओपन करता येत नाही. तर मी एकदम खूप सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. तर तुम्हाला काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा, माझ्या बघण्यापेक्षा तुम्हाला जे आहे हे फॉलो करायचं. बघा तो जो काही धागा आहे तो ओढायचा आहे आणि खालून हात घालून वरती ओढायचा आहे. बस तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघू शकता. आणि नंतर जेव्हाही तुम्ही हे सिलेंडर लावता आहात तर नंतर रेग्युलेटर लागलं की नाही परफेक्ट हे बरं कसं चेक करायचं आहे. आता आपण झाकण लावल्यानंतर याला रेग्युलेटरला व्यवस्थित लावायचं आहे. आता रेग्युलेटर लागलं की त्याचे जे आहे एक परफेक्ट कारण म्हणजे तुम्ही रेग्युलेटर सहित जर सिलेंडर उचललं म्हणजे तुमचं रेग्युलेटर अगदी परफेक्ट लागलेलं आहे. आणि जर तुम्ही रेग्युलेटर सहित सिलेंडर उचलायला गेला पण ते उचललं नाही म्हणजे तुमचं सिलेंडरला रेग्युलेटर व्यवस्थित लागलं नाही. बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे. आता सिलेंडर लावल्यानंतर पुन्हा खातरजमा करायची आहे की तुमचं जे गॅस आहे तो प्रॉपर चालतोय की नाही. तर ही ट्रिक मला असं वाटलं सगळ्यांना मी सांगावी, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. कारण बऱ्याचदा ते निघण्यास खूप प्रॉब्लेम येतो. आता ही सिलेंडर ज्या ठिकाणी आपण ठेवतो हे असले डाग झालेले असतात आणि हे डाग निघत नाही. तर मग यासाठी मी खूप छान रेमेडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही हे डाग अगदी घरचं साहित्य वापरून काढू शकता तेही सांगते. तर चला आपण जी रेमेडी आहे ती बनवून घेऊयात. तर मी इकडे सगळ्यात प्रथम घेतला आहे निरमा. जो ही ब्रँडचा निरमा तुम्ही वापरत असणार तो निरमा तुम्हाला घ्यायचा आहे. अगदी थोडासा, जेवढा जास्त डाग असेल तर तुम्हाला सगळे प्रोपोर्शन जे आहे ते जास्त घ्यावे लागेल. नंतर घालायचं आहे कोलगेट. शक्यतोवर हे व्हाईट कोलगेटचाच वापर तुम्हाला इकडे करायचा आहे. त्यानंतर आपण इकडे तिसरा इन्ग्रेडियंट घालणार आहोत जो सगळ्यात अति महत्त्वाचा आहे तो म्हणजे इनो. आता बघा जर तुमचे सिलेंडर खालचे डाग हे खूप स्ट्रॉंग असतील आणि खूप जुने असतील तर तुम्हाला इनोचं प्रमाण इकडे जास्त घ्यायचं आहे. आणि जर अगदी मी जसं तुम्हाला दाखवलं आहे अगदी सायलेंट असतील, अगदी निघता निघेल, तर त्यासाठी तुम्ही इनोचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल. सो आय होप तुम्हाला मी हे जे आहे ते क्लॅरिफाय केलं असणार. त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्हाला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकाल की हे अगदी हलकंसं सोल्युशन तयार झालेलं आहे. त्यानंतर सिलेंडरचे डाग जिथे जिथे झाले आहेत तिथे तुम्हाला जुना टूथब्रशच्या साहाय्याने किंवा एखादी सॉफ्ट घासणी घेऊ शकता, त्याने तुम्हाला हे लावून घ्यायचे आहेत. आता हे लावल्यानंतर तुम्हाला 5 ते 7 मिनटं हे असंच ठेवायचं आहे म्हणजे हे निघण्यास भरपूर मदत होईल. लगेच घासायला गेलं तर मग तुम्हाला थोडंसं जे आहे जास्त घासावं लागेल. त्यामुळे 5 ते 7 मिनटं तुम्ही दुसरं काम करू शकता आणि नंतर घासणीने घासू शकता किंवा टूथब्रशने घासू शकता. अगदी अलगद निघतात. जास्त डाग असतील ते सुद्धा याने निघतात. तुम्ही नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा. जास्त असेल तर मग तुम्ही अशा पद्धतीने ताराच्या घासणीचा वापर केला तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. आणि नंतर तुम्ही जे आहे हे पुसून घेऊ शकता. पण जर सिलेंडरचे डाग होऊ नये म्हणून त्यासाठी मी ऑलरेडी एक रेमेडी शेअर केली आहे ती म्हणजे व्हॅसलिनची. तर तुम्ही खाली व्हॅसलिन लावू शकता आणि व्हॅसलिनने तुम्हाला नसेल लावायचं तर मग तुम्ही स्टँड वगैरेचा वापर करू शकता. तर इकडे तुम्ही बघू शकता अगदी अलगदपणे आपले जे काही डाग झाले होते सिलेंडरचे ते निघालेले आहेत. तर या सर्व ट्रिकमधली तुमची सगळ्यात फेवरेट ट्रिक कोणती होती ते कमेंट करून मला नक्की सांगा.
आणि अशाच नवनवीन ट्रिक्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला या सर्वांमधली जी ही ट्रिक आवडली असणार ती नक्की फॉलो करून बघा। तर सगळ्याच ट्रिक खूप अफलातून आहे आणि पर्सनली माझी फेवरेट ट्रिक म्हणजे ती ट्रॅव्हलिंग जाण्याची। सो तुमची कोणती आहे तेही मला कमेंट करायला बिलकुल विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।